मित्रांनो, झालतं असं की दिवस पण आलाय हळूहळू वर चढत. किती पण पाणी पाऊस झाला तरी आपल्या केसांपेक्षा काळा माल अजिबात नाही सडत. क्या बात कर रहे संध्याकाळपर्यंत सोपडा साफ होऊन जातो, एक खडा पण शिल्लक नाही पडत. अच्छा. तात्याची पण उन्हात उभं राहून झालीये खूपच दुर्दशा. आणि बावड्या भाऊला पण पोरांनी बसवले बर का पोरांनो मिशा. क्या बात है सर. आज घनदाट जंगलासारखे पावलावर लग्न असल्यामुळं काळा गोडा तंगडीत निघालाय बर का सशा. गरीब लोकांच्या लग्नाला जावंच लागत, कारण की हे काका होते आपले 15 वर्ष दगड दळायला. त्यांच्या मुलीचं लग्न असल्यामुळं त्यांना तोंड दाखवून घेतलं, नको मला तसं पळायला. संध्याकाळी येवल्यात एक हळदीचा कार्यक्रम होता. मी कुठे फिरतोय ते पण पाहिजे तुम्हाला कळायला. ठीक आहे. येवला मनमाडा हायवेला खूपच रहदारी असल्यामुळं डोळ्यात पण जात असती मोकार घाण. आता आपण काही सेकंद मध्ये विवाह स्थळी पोहोचणारे. नवरदेव नवरी पण दिसतीये खूपच छान. आपण तिथं पोहोचल्यानंतर या भाऊंनी आपल्याला एकदम कडक आणि चवदार चहा पाजून टाकला, कारण की ते आहे आपले एकदम कट्टर फॅन. तुम्ही आज आमचे प्रमुख पाहुणे म्हणे, लोकांना आम्ही एक एकच कप देतो असतो म्हणे, तुम्हाला डायरेक्ट ही किटलीच पाजून देतो, तुमचं ठेवा लागल म्हणे आम्हाला ध्यान. हा पण आपलं एकदम कट्टर फॅन आहे बरं का लहान. डीजे वाल्यांना आपल्या तात्याचं बावड्याच गाणं लावलं, नाचून नाचून आम्हाला लागली तहान.